फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. गणपती बाप्पा गेले, नवरात्र झाली, दसरा झाला, आता दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली. गोडधोड तर आपण करणारच आहोत, पण एखाद दिवशी चमचमीत करावं असं वाटलं, पाहुणे येणार असले आणि पार्टीसाठी काहीतरी विशेष नॉनव्हेज करावं असं वाटलं तर काय करता येईल? एक वन डिश मील सुद्धा करता येईल किंवा इतर पदार्थांच्या जोडीला सुद्धा करता येईल असा एक पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तो म्हणजे मटन बिर्याणी. चला, मसालेदार एकदम चविष्ट मटन बिर्याणी कशी करायची ते आता आपण पाहूया. सर्वात प्रथम आपण मटण मॅरिनेट करून घेणार आहोत. हे मी ऑनलाईन मागवलं होतं. 350 ग्रॅमचं पाकिट होतं. तुम्हाला हे साधारण 3 माणसांना पुरेल इतकं प्रमाण मी सांगते आहे. तर तुम्हाला जितक्या माणसांसाठी करायचं असेल तितक्या प्रमाणात तुम्ही ते वाढवा. तर 350 ग्रॅम मटणाला 2 टेबलस्पून दही, 2 टेबलस्पून तळलेला कांदा, हा पण रेडीमेड मिळतो, हे पाकिटच मी आणलं होतं, 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक म्हणजे आलं लसूण पेस्ट. तुम्ही ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालते, स्वच्छ धुवून बारीक चिरलेली साधारण मुठभर, हा पुदिना साधारण तेवढाच, आणि इथे मी बारीक चिरलेली मिरची घालते हिरवी. पण तुम्हाला जर ते मिरचीचे तुकडे यायला नको असतील किंवा चावल्यावर तिखट जास्त वाटत असेल आणि तसं आवडत नसेल तर तुम्ही आलं मिरची लसूणची पेस्ट घालू शकता. माझ्याकडे आता नेमकी आलं मिरची लसूणची पेस्ट नव्हती म्हणून मी आलं लसूण पेस्ट आणि मिरचीचे तुकडे घातले. त्याच्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत केशराचे थोडेसे स्टँड्स, केशर स्टँड्स. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत 1 टेबलस्पून साजूक तूप, त्याच्यानंतर 3 टेबलस्पून बिर्याणी मसाला. हा पण मी रेडीमेड आणला आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचा आणू शकता. आणि अजून एक स्पेशल आयटम म्हणजे केवडा वॉटर. हे पण तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळेल. साधारण 1 टीस्पून केवडा वॉटर आपण ह्याच्यात घातलेलं आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून कमीत कमी 2 तास मॅरिनेट करायचं आहे. तुम्ही रात्रभर ठेवलं फ्रीजमध्ये तरी चालेल, किंवा तुम्हाला अगदीच घाई असली कुकरमध्ये शिजवून पटपट करायचं असलं तर अर्धा ताससुद्धा ठेवलं तरी चालेल. पण अर्थातच तुम्ही जितकं जास्त मुरत ठेवाल तितकं चांगलं. अजून आपल्याला ह्याच्यात काही आयटम घालायचे आहेत. आता आपण ह्याच्यात 1 टीस्पून हळद आणि 2 ते 3 टीस्पून लाल तिखट. आपला रेसिपीमध्ये खडा मसाला पण आहे, मटण मसाला पण आहे, मिरची पण आहे, त्यामुळे हे तिखट जरा सांभाळूनच वापरा. 3 ते 4 टीस्पून तुम्ही घालू शकता.
आता आपण परत एकदा हे मिक्स करूया. मी आज हे रात्रीच्या जेवणासाठी डिनरसाठी करणार आहे. आत्ता मी बघा दुपारी साधारण 3 वाजता हे करते, म्हणजे कमीत कमी 4-5 तास मॅरिनेट केल्यानंतर साधारण 8-8:30ला मी बिर्याणी बनवायला घेणार. हे आपण आता मस्तपैकी मॅरिनेट करत ठेवून देऊ. हे पहा, मटण मॅरिनेट करायला ठेवून मला जवळजवळ 5 तास झालेत. आता आपण पहिले कुकरमध्ये मटण शिजवून घेऊया. इथे मी गॅसवरती हे तापत ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात सर्वप्रथम मी मटण टाकते. त्याच्यात आपण अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मीठ बेतानीच घाला, कारण भातामध्ये आपलं वेगळं मीठ असणार आहे. साधारण 1 टेबलस्पून तेल, पाव कप दूध घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. पाणी नाही घालणार आहोत, त्याच्याने त्याला छान क्रीमी टेक्स्चर येणार आहे. आणि एक छोटा टोमॅटो स्लाइस केलेला. हे आपण थोडंसं हाय फ्लेम करूया. आता आपण ह्याला जास्त हलवायचं नाही आहे. हे पहा, दूध त्याच्यातलं उकळायला लागलं आहे. वा वा वा, आत्ताच तितकं सुरेख दिसतंय. थोडंसं या भांड्यातला मसाला धुवून घ्यायला मी पाणी घालते. जेमतेम 2 टेबलस्पून पाणी मी घातलेलं आहे. म्हणजे ते भांडंही स्वच्छ होऊन जाईल. आता याला मी झाकण लावते. याच्यातनं थोडीशी वाफ यायला लागली की मी शिट्टी लावणार आहे. एक 2 मिनटं आपल्याला थांबायला लागेल. 2 मिनटात वाफ यायला लागेल. आपण मटण मॅरिनेट भरपूर वेळ करून ठेवलं होतं, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही. 3 ते 4 शिट्ट्या काढल्या की ते सॉफ्ट होऊन जाईल, चांगलंच शिजेल. नाहीतर मग मटण शिजायला फार वेळ लागतो. तरी पण प्रत्येकाचा कुकर वेगळा असतो, गॅस वेगळा असतो. त्या अंदाजाने तुम्ही 2, 4, 6 किती शिट्ट्या काढायच्या ते बघा. हे पहा, त्याच्यातनं वाफ यायला लागली आहे. थोडीशी अजून येऊ दे. चांगलीच वाफ यायला लागली आहे. आता मी याच्यावर शिट्टी ठेवते. हे पहा, साधारण 10 ते 12 मिनटात हे शिजेल. आपल्या कुकरची 5वी शिट्टी झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि कुकर थंड होऊन त्याचं झाकण निघेस्तोवर इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तांदूळ शिजवायला घेणार आहोत.
इथे मी या भांड्यामध्ये म्हणजे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये म्हणा 5 वाट्या पाणी उकळत ठेवलं आहे. माझ्याकडे 1 वाटी तांदूळ आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल सांगेन साहित्य किती आणि काय प्रमाणात घेतलं आहे ते. वाटीनी 1 वाटी म्हणजे साधारण 150 ग्रॅम हे आहे. तर ह्या पाण्यात आपण सर्वात प्रथम अगदी थोडंसं मीठ, कारण आपण मटणात पण मीठ घातलं आहे. त्याच्यानंतर 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट. मी तुम्हाला मगाशी मटण मॅरिनेट करताना सांगितलं त्याप्रमाणे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही आलं मिरची लसूण पेस्ट पण टाकू शकता. 2 टेबलस्पून तूप. आणि आता आपण ह्याच्यात खडा मसाला घालणार आहोत. ह्याच्यामध्ये मी दालचिनी, तमालपत्र, 7-8 लवंगा, 7-8 मिरे, 1 टीस्पून जिरे आणि चक्रीफूल घेतलं आहे. हे सगळं आपण ह्याच्यात टाकूया. पाण्याला थोडीशी उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत. पाणी उकळायला लागल्याचा आवाज यायला लागला आहे. हे पहा, पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता मी तांदूळ याच्यात घालते. लक्षात ठेवा, तांदूळ 20 मिनटं आधी भिजवून ठेवले होते म्हणजे ते पटकन शिजतात. आता आपण तांदूळ शिजेस्तोवर थांबणार आहोत. झाकून ठेवूया. हे बघा, परत पाण्याला उकळी आली आहे. आता मी गॅस कमी करून झाकण ठेवते. सुमारे 10 मिनटात हे तांदूळ शिजतील. आपल्याला तांदूळ शिजायला ठेवून सुमारे 10 मिनटं झाली आहे. बघूया. हे पहा, छान सुरेखपैकी हे शिजलेलं आहे. असं तुम्ही थोडंसं चमच्यात घेऊन एखादा दाणा थोडा हलका दाबून पाहिलात तरी तुम्हाला कळेल. हे बघा, लगेच तुटतो आहे. आता आपण गॅस बंद करून ह्याच्यातलं मी पाणी काढून घेते. आपला कुकर आता थंड झाला आहे. पहिले शिट्टी काढावी लागेल. बघूया आपलं मटण व्यवस्थित शिजलं आहे का. आहा, मस्त सुरेख रंग आलेला आहे. एखादा छोटासा पीस घेऊन तुम्ही बघू शकता तोडून की तो तुटतोय का. हा बघा, अगदी सहज तुटला. म्हणजे आपलं मटण अगदी छान शिजलेलं आहे. हे बघा, परत एकदा मी तोडला. तुम्ही हाताने पण चेक करू शकता. गरम आहे जरा, पण मटण आपलं छान शिजलं आहे. चला, आता आपण बिर्याणी फायनल स्टेजला करून टाकूया. इथे मी हे शिजलेले तांदूळ म्हणजे आपला शिजलेला भातसुद्धा रोळीत काढून घेतला आहे, पाणी काढून घेतलं आहे. आता आपल्याला याचे एकावर एक छान लेयर्स लावायचे आहेत. हे पहा, ज्या भांड्यात मी तांदूळ शिजवले होते त्याच भांड्यात मी आता लेयर्स लावते. सगळ्यात खाली मटण जाईल. त्याच्यावरती राईस.
सगळीकडून ते व्यवस्थित कव्हर झालं पाहिजे. आता ह्याच्यावरती 1 चमचाभर तूप थोडंसं अजून घालते. परत त्याच्यावरती कांदा, भरपूर कांदा घाला, त्याच्याने फार छान चव येते. अजिबात कंजूसी करू नका. त्याच्यावर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर, आता याच क्रमाने पुढचा लेअर आपल्याला लावायचा आहे. मटण, मस्त सगळीकडे पसरून घाला. शाबाश. आता याच्यावरती हा राईस, मस्त छान आपण हलक्या हाताने पसरून घेऊया. भात शिजवताना मी अगदी हलक्या हाताने 1-2 परतला होता, पण फार ते नाजूक काम आहे. आपल्याला ते तांदूळ अजिबात तुटू द्यायचे नसतात. परत त्याच्यावरती 2 चमचे तूप, त्याच्यावरती परत कांदा, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. क्या बात आहे. आता हे आपल्याला मंद गॅसवर बारीक आच ठेवून 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर आपण कढई ठेवूया, त्याच्यावर झाकण ठेवूया, मंद आचेवर 10 ते 12 मिनटं शिजवून घेऊया. आपल्याला बिर्याणी शिजत ठेवून 8 ते 10 मिनटं झाली आहेत. मी आता गॅस बंद करते आणि मस्तपैकी गरमागरम मसालेदार स्वादिष्ट मटण बिर्याणी खायला तयार. चला, वाट कसली पाहताय, खायला घ्या लगेच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.
अशा छान छान रेसिपीजसाठी बघत राहा शीतल स्पेशल.